नमस्कार मित्रांनो, एस-वी-सी सक्सेस पॉइंटमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. आज आपण बघणार आहे क्लास 10 सायन्स ब्रिज कोर्स, क्लास 10 सायन्स ॲक्टिव्हिटी 2. आता फक्त आपण प्रश्न उत्तर नाही बघणार, तर त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा बघणार आहे. कारण तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजाव्या सुद्धा लागतील. ठीक आहे मित्रांनो, आणि जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर ताबडतोब सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर बघा मित्रांनो, पहिला प्रश्न इथे विचारलेला आहे आपल्याला, व्हॉट फॅक्टर डू यू कन्सिडर टू डिटरमाइन द वेदर द ऑब्जेक्ट इज इन मोशन ऑर नॉट. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे किंवा नाही, तुम्ही कशा प्रकारे इथं डिटरमाइन कराल. तर बघा मित्रांनो, आता जे काही मोशन आहे ना, हे एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. तुम्हाला त्याला रिलेट करावं लागतं, त्यानंतर तुम्हाला समजेल की तिथं मोशन आहे की नाही. चला बघूया. मोशन इज द रिलेटिव्ह कन्सेप्ट. If you want to determine whether the object is in the motion or not, then you have to notice its position with respect to surrounding. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट सराउंडिंग सोबत जर पोझिशन चेंज करत असेल, तरच आपण म्हणणार की तो काय करतोय, मोशन मध्ये आहे. नसेल तर तो मोशन मध्ये नाही. बघा, इफ द ऑब्जेक्ट डोंट चेंज इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, देन ऑब्जेक्ट नॉट इन अ मोशन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर त्याची पोझिशन चेंज करत नसेल विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, तर तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये नसतो. ठीक आहे. आणि इफ द ऑब्जेक्ट चेंजेस इट पोझिशन विथ रिस्पेक्ट टू सराउंडिंग, देन ऑब्जेक्ट इज इन द मोशन. जर एखादा ऑब्जेक्ट सराउंडिंग सोबत आपली आपली पोझिशन चेंज करत असेल, तर त्याला आपण म्हणणार की तो मोशन मध्ये आहे. बघा मित्रांनो, आता सगळ्यात सोपं आहे. बघा, आता बघा, एक गाडी आहे आपल्याकडे. ठीक आहे, लक्षात घ्या, ही गाडी आहे आपल्याकडे. आता गाडी समोर जात आहे 25 किलोमीटर पर आवर या स्पीडने. गाडीमध्ये दोन व्यक्ती आहेत. ठीक आहे, एकाचं नाव आहे ए, एकाचं नाव आहे बी. ए आणि बी. आता बघा मित्रांनो, आता ए आणि बी एकमेकाच्या रिस्पेक्ट मध्ये आपली पोझिशन चेंज करत आहेत का? दोघं पण बसूनच आहेत ना. पोझिशन चेंज करत आहेत का? तर नाही, पोझिशन चेंज करत नाही. याचा अर्थ काय आहे मित्रांनो? बघा, याचा अर्थ असा आहे की दोघं ते मोशन मध्ये नाहीत. बरोबर आहे. पण जर आपण या दोघांना जर आपण कम्पेअर केलं बाहेरच्या ऑब्जेक्ट सोबत, जो गाडीच्या बाहेर आहे, ट्री आहेत, रोड आहे, तर त्यांच्या रिस्पेक्ट मध्ये मोशन मध्ये आहेत. पण एकमेकाच्या रिस्पेक्ट मध्ये ते आपली पोझिशन चेंज करतात का? नाही. पण बाहेरच्या रिस्पेक्ट मध्ये चेंज करतात. याचा अर्थ बाहेरच्या रिस्पेक्ट मध्ये मोशन मध्ये आहेत. पण एकमेकासोबत जर त्याला आपण कम्पेअर केलं, तर ते रेस्ट मध्ये आहेत, असं आपल्याला तिथं समजतो. म्हणजे काय, मोशन एक रिलेटिव्ह कन्सेप्ट आहे. चला मित्रांनो, आता समोरचं बघा मित्रांनो, फाइंड आउट द मोर एक्झाम्पल ऑफ सर्क्युलर मोशन इन डे टू डे लाईफ. म्हणजे आपल्या रोजच्या जीवनामध्ये सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल आपल्याला इथे लिहायचे आहे. सर्वात महत्वाचं आहे प्लॅनेट रिव्हॉल्विंग अराउंड द सन. म्हणजे जे काही प्लॅनेट आहेत ते सनच्या अराउंड रिव्हॉल्व करतात, हे एक्झाम्पल आहे सर्क्युलर मोशनचं. जे जायंट व्हील आहे, ठीक आहे, हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे सर्क्युलर मोशनचं. सॅटेलाइट ऑर्बिटिंग अराउंड द प्लॅनेट. जे काही सॅटेलाइट आहेत, जे प्लॅनेटच्या अराउंड रोटेट करत आहेत, ठीक आहे, ऑर्बिटिंग करत आहेत, ते सुद्धा एक सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल आहे. स्टायरिंग अ बटर. बटरला जेव्हा तुम्ही स्टाईल करता अशा प्रकारे, ठीक आहे, तर ते सुद्धा एक एक्झाम्पल आहे सर्क्युलर मोशनचं. रनिंग ऑन अ सर्क्युलर ट्रॅक. जेव्हा तुम्ही सर्क्युलर ट्रॅकवर रन करता, हे सुद्धा एक सर्क्युलर मोशनचं मित्रांनो एक्झाम्पल आहे. मेरी गो राऊंड, हे सुद्धा एक सर्क्युलर मोशनचं एक्झाम्पल आहे. मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. जे इलेक्ट्रॉनचं मुवमेंट आहे अराउंड द न्यूक्लियस, हे सुद्धा एक सर्क्युलर मोशन आहे मित्रांनो. ठीक आहे. चला, थर्ड क्वेश्चन आपण इथं बघूया मित्रांनो. काय आहे? ऑब्झर्व द मोमेंट ऑफ द सेकंड हँड ऑफ द क्लॉक. व्हॉट कॅन यू से अबाउट इट्स वेलोसिटी अँड स्पीड. बघा मित्रांनो, द मोशन ऑफ द सेकंड हँड इन अ क्लॉक हॅज अ कॉन्स्टंट स्पीड and it's cover equal distance in equal interval of time but changes the direction. बघा मित्रांनो, जो काही सेकंड हँड आहे क्लॉक मधला, त्याचा जो काही स्पीड आहे ना, स्पीड तर कॉन्स्टंट आहे. स्पीड कॉन्स्टंट आहे. ठीक आहे. आणि तो इक्वल टाइम मध्ये तो इक्वल डिस्टन्स सुद्धा कव्हर करतोय. पण त्याचं जे काही डायरेक्शन आहे ना मित्रांनो, ते कंटिन्युअसली चेंज होत आहे, कारण तो सर्क्युलर मोशन मध्ये आहे म्हणून. ठीक आहे. म्हणून आपण म्हणू शकतो, हेन्स द सेकंड हँड ऑफ द क्लॉक इज इन द एक्झाम्पल ऑफ द नॉन युनिफॉर्म मोशन. म्हणून त्याला आपण काय म्हणणार मित्रांनो? नॉन युनिफॉर्म मोशन असं म्हणणार. ठीक आहे. जर आपण वेलोसिटी जर सोबत रिस्पेक्ट, आता वेलोसिटी तर कॉन्स्टंट नसणार, वेलोसिटी चेंज होणार, वेलोसिटी तर चेंज होणार, पण याला आपण नॉन युनिफॉर्म नाही म्हणणार, युनिफॉर्मच म्हणणार. ठीक आहे.
युनिफॉर्म मोशनच म्हणणार, कारण स्पीड कॉन्स्टंट आहे ना, स्पीड कॉन्स्टंट आहे, पण व्हेलोसिटी चेंज होत आहे बिकॉज ऑफ द चेंज इन डायरेक्शन. ठीक आहे, एवढं लक्षात घ्या. चला जाऊया समोर. नंतर बघा मित्रांनो, फोर्थ क्वेश्चन आपल्या समोर आहे. ऑन विच न्यूटन्स लॉ ऑफ मोशन द वर्किंग ऑफ द रॉकेट डिपेंड्स. म्हणजे न्यूटनच्या कोणत्या लॉवर रॉकेटचं वर्किंग डिपेंड असते. राईट द प्रिन्सिपल ऑफ रॉकेट लॉन्चिंग इन युअर वर्ड्स. आता आपल्या भाषेमध्ये सांगायचं आहे की कशा प्रकारे आपण त्याची लॉन्चिंग होत असते. चला बघा मित्रांनो, आता रॉकेट्स, द वर्किंग ऑफ रॉकेट्स इज डिपेंड्स ऑन द न्यूटन्स थर्ड लॉ. आता जे काही रॉकेट आहे ना, न्यूटनच्या थर्ड लॉवर डिपेंड असते. आता लॉ काय सांगतो, विच इज स्टेटेड दॅट, लॉ आपल्याला सांगतो की एव्हरी ऍक्शन देअर इज अन इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हे लॉ सांगतो आपल्याला की प्रत्येक ऍक्शनला इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन होते, त्याच्यामुळेच ती वस्तू काय होते, समोर जाते. बघा, द प्रोपेलंट ऑफ द रॉकेट एक्सपेल द हाय स्पीड गॅसेस इन द बॅकवर्ड डायरेक्शन. बॅकवर्ड डायरेक्शन म्हणजे खाली खूप जोरामध्ये गॅसेस बाहेर पडतात. ठीक आहे, धिस ऍक्शन कॉजेस द रिॲक्शन ऑन द रॉकेट बॉडी. हे काय करते, हेच गॅसेस एक रिॲक्शन क्रिएट करतात. सांगितलं आपण न्यूटनच्या थर्ड लॉ नुसार त्या रॉकेटच्या बॉडीवर. देन रॉकेट स्टार्ट टू मूव्ह इन अपवर्ड डायरेक्शन, आणि त्यानंतर रॉकेट काय करते, अपवर्ड डायरेक्शन मध्ये मूव्ह करायला स्टार्ट करते. तर अशा प्रकारे वर्किंग आहे. तुम्ही तुमच्या भाषेमध्ये अजून लिहू शकता. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे. टेक द 5 एक्झाम्पल फ्रॉम युअर सराउंडिंग अँड गिव्ह द एक्सप्लेनेशन बेस्ड ऑन द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. आता बघा मित्रांनो, आपल्याला एक्झाम्पल द्यायचे आहेत आपल्या सराउंडिंगला असलेले. ठीक आहे, न्यूटन्स लॉ ऑफ मोशनच्या रिलेटेड. बघा मित्रांनो, अ फायरमॅन टर्न्स ऑन हिज होज इज नॉक बॅकवर्ड. हे न्यूटनच्या थर्ड लॉचं एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे, त्यानंतर इट टेक्स लेस फोर्स टू मूव्ह द डीव्हीडी दॅन डीव्हीडी प्लेयर. हे सुद्धा न्यूटनच्या सेकंड लॉचं एक्झाम्पल आहे. म्हणजे आपण जेवढा फोर्स लावेल ना, ठीक आहे, म्हणजे एखाद्या वस्तूचं मास कमी असेल तर त्याला मूव्ह करण्यासाठी फोर्स सुद्धा कमी लागेल. मास जास्त असेल तर फोर्स सुद्धा जास्त लागेल. हे न्यूटन सेकंड लॉचं एक एक्झाम्पल आहे. थर्ड लॉ बघा मित्रांनो, आपल्याला थर्ड लॉ नाही आहे, आपला थर्ड एक्झाम्पल काय आहे आपलं, तर बघा, यू हॅव टू पुश अ हेवी बॉल हार्डर टू गेट इट टू मूव्ह ॲज अ फास्ट ॲज स्मॉल वन. म्हणजे एखादा बॉल बघा मित्रांनो, आपण म्हणू शकतो की दोन बॉल आहेत, एक मोठा आहे आणि एक छोटा आहे. तो कोणत्या बॉलला आपल्याला पुश करण्यासाठी जास्त फोर्स लावा लागेल, तर ऑब्विसली आता याला जास्त लागेल, याला कमी लागेल. हे सुद्धा एक एक्झाम्पल आहे न्यूटनच्या सेकंड लॉचं. बघा, अ सोसर बॉल विल नॉट मूव्ह अंटिल अ प्लेयर किक इट. हे न्यूटनच्या फर्स्ट लॉचं एक्झाम्पल आहे. मोर फोर्स मोर ऍक्सलेरेशन, हे सुद्धा सेकंड लॉचं एक एक्झाम्पल आहे. चला जाऊया समोर. आता बघा मित्रांनो, 6वा प्रश्न आहे. व्हाय is it easier to stop the tennis ball as compared to the cricket ball when both are traveling with the same speed? आता बघा मित्रांनो, टेनिस बॉलला थांबवणं हे सोपं असतं ऍज कम्पेअर टू द क्रिकेट बॉल, आणि दोघांचं सुद्धा स्पीड सेम आहे. दोघांचा स्पीड सेम असल्यानंतर आपल्याला टेनिस बॉल सोपा जातो आणि क्रिकेटचा बॉल स्टॉप करण्यासाठी हार्ड जातो. का? बघा, याचं रिझन काय बघा मित्रांनो. The mass of the moving tennis ball is less than the mass of the cricket ball moving at the same velocity. दोन्ही बॉल आणि त्यांची वेलोसिटी सेम आहे, पण त्यांचं जे काही मास आहे ना, मास वेगवेगळं आहे. ठीक आहे, टेनिस बॉल आहे त्याचं मास कमी आहे, लेस आहे, आणि क्रिकेट बॉल आहे त्याचं मास कसं आहे, जास्त आहे. ठीक आहे, आता मास जास्त आहे याचा अर्थ काय आहे, जो क्रिकेटचा बॉल आहे ना त्याचं मोमेंटम सुद्धा जास्त आहे. ठीक आहे, दस द टेनिस बॉल हॅज अ लेस मोमेंटम दॅन द क्रिकेट बॉल. आता क्रिकेट बॉलचं मास जास्त आहे म्हणजे मोमेंटम जास्त आहे, टेनिस बॉलचं मास कमी आहे म्हणजे मोमेंटम सुद्धा कमी आहे. त्याच्यामुळे काय होते, बिकॉज ऑफ विच इट इज इझियर टू स्टॉप द टेनिस बॉल दॅन क्रिकेट बॉल मूव्हिंग विथ द सेम वेलोसिटी. कशामुळं, तर मास तिथं डिफरन्स आहे. मास डिफरन्स आहे म्हणजे मोमेंटम डिफरन्स आहे. मोमेंटम काय असतो, मोमेंटम असतो मास इंटू वेलोसिटी. म्हणजे वेलोसिटी तर सेम आहे पण मास वेगळा आहे ना. मास कमी असेल तर कमी मोमेंटम, मास जास्त असेल तर जास्त मोमेंटम. मास कमी असेल तर मोमेंटम कमी असणार. मोमेंटम कमी आहे म्हणजे त्याला स्टॉप करण्यासाठी फोर्स सुद्धा कमी लागणार, तो सोपा जाणार. मोमेंटम जास्त आहे म्हणजे त्याला थांबवण्यासाठी आपल्याला जास्त फोर्स लावा लागणार. असं तुम्हाला समजून घ्यायचं मित्रांनो. ठीक आहे, चला जाऊया समोरच्या प्रश्नाकडे. सपोज अ स्कूटर कोलाइड विथ द ट्रक, which one of the
2 डू यू थिंक विल थ्रोन अवे एक्सप्लेन युअर व्हॉट. बघा मित्रांनो, when the scooter and truck are collide, the scooter is thrown away because of the momentum of the truck is greater than the scooter. इथं सुद्धा तेच येते मित्रांनो. बघा इथं काय होतंय, ज्या वेळेस हे दोघं एकमेकांना कोलाइड होतात त्यावेळेस काय होते, जो ट्रक आहे ना, ट्रकचं मास खूप जास्त आहे. पण ट्रकचं मास जर मोर असेल, जास्त असेल, तर ऑब्विसली आहे याच्यामध्ये मोमेंटम सुद्धा जास्त असेल. मोमेंटम जास्त आहे, स्कूटर मध्ये मास कमी आहे, मोमेंटम सुद्धा कमी आहे. मग स्कूटर काय होईल, ढकलल्या जाईल, फेकल्या जाईल. ठीक आहे, चला त्यानंतरचा प्रश्न बघा मित्रांनो काय आहे, अन ऑब्जेक्ट मूव्स 18 मीटर इन अ फर्स्ट 3 सेकंड, 22 मीटर इन द नेक्स्ट 3 सेकंड अँड 14 मीटर इन द लास्ट 3 सेकंड. व्हॉट इज इट्स ऍव्हरेज स्पीड. आता याचा ऍव्हरेज स्पीड आपल्याला मित्रांनो इथं सांगायचं आहे की काय असणार. ठीक आहे, बघा मित्रांनो आता आपल्याला जो काही ऍव्हरेज स्पीड असणार त्याचा फॉर्म्युला काय बघा. ऍव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला आहे टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाइम. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करा. टोटल डिस्टन्स किती आहे, 18, 14 आणि 22. 18, 22 अधिक 14 आणि टोटल टाइम किती आहे, 3 सेकंद, 3 सेकंद अँड 3 सेकंद, म्हणजे इथे येणार 9. तर हे येणार 54 अपॉन 9. ठीक आहे, करा डिवाइड करा, किती येईल ते सांगा, ते असणार आपलं उत्तर. बघा 9 5 45 और 6 म्हणजे 6, किती येणार 6. ऍव्हरेज स्पीड काय आहे, 6 मीटर पर सेकंद. किती आहे, 6 मीटर पर सेकंद. ठीक आहे, समजले मित्रांनो. आय होप तुम्हाला समजलं असेल. चला जाऊया मित्रांनो समोरच्या प्रश्नाकडे. तर बघा मित्रांनो प्रश्न संपलेले आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कळवा आणि असे प्रश्न पाहिजे असेल तर लगेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.